केवळ हनी ट्रॅप नाही तर पैशांचा हव्यास। ठाण्याचा अभियंता पाकचा फितूर। पैशांसाठी गद्दाराकडून देशाचा सौदा। देशाच्या गद्दारी संदर्भात एटीएसचा दोर पोहोचलाय तो थेट ठाण्याच्या एका अभियंत्याच्या गळ्यात। नाव आहे रविकुमार वर्मा। आमचा मुलगा हनी ट्रॅप मध्ये अडकला असं त्याचं कुटुंबीय सांगतात। पण हा चेहरा पहा, हा साधा बोळा चेहरा बघून आपल्यालाही एका क्षणाला वाटेल की जाळ्यात अडकलेल्या रवीनं हे केलं असावं, पण असं मुळीच नाहीये। या भोळ्या चेहऱ्यामागे लपलाय देशाचा फितूर। याच रविकुमार वर्मानं पैशांच्या हवासापोटी देशाचा सौदा केलाय। त्यानं भारतीय नौदलाची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवली। नागपाड्याच्या एटीएस हेडक्वार्टरमध्ये 2 तास वर्माची चौकशी झाली। यात गद्दार रवी वर्माचे सगळेच पत्ते उघड झालेत। आरोपी रवी वर्मा विशाखापट्टणला असताना प्रीती नावाची मुलगी त्याच्या संपर्कात आली। ऑक्टोबर 2024 मध्ये रवी वर्मा आणि प्रीती जयस्वालचा संपर्क वाढला। रवी वर्मा नेव्हल डॉकमध्ये आउटसोर्सिंगद्वारे फिटर म्हणून नोकरीला आहे। डॉकमध्ये व्हिडिओ कॉलद्वारे काम असल्यानं मोबाईल नेण्यास परवानगी आहे। नेव्हल डॉकमधील महत्त्वाची जहाजं आणि संवेदनशील माहितीचे त्यानं फोटो काढले। 14 भारतीय युद्धनौका आणि पाणबुड्यांच्या माहितीचा पाकिस्तानला त्यानं पुरवठा केला। युद्धनौकांचे नकाशे, फोटो आणि व्हिडिओ पाकिस्तानातील कथित तरुणीला त्यानं पाठवले। पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थांनी घरभेद्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि याच तपासात एटीएसला रवीच्या गद्दारीची भणक लागली आणि रवी अडकला। एटीएसनं रवीचा फोन तपासला आणि त्याचा भांडाफोड झाला। त्यात रवीच्या गद्दारीचे पुरावेच सापडलेत। त्यामुळे एटीएसनं रवीच्या बँक खात्यांची तपासणी केली आणि त्याने हे कृत्य हनी टॅपमुळे नाही तर चक्क पैशांसाठी केल्याचं उघड झालंय। मात्र हनी टॅपमुळेच मुलगा अडकल्याचं रवीची आई सांगते। 5 साल हुआ काम करके उधर, तो उधर से काम छुड़ा दिया। हम अभी एटीएस वाले लेके गए तो हम डर गए। उसको बोले नहीं, ये सब पुलिस में जाना आना है, उधर का काम अच्छा नहीं, तुम छोड़ दो काम, घर में बैठो तुम। तो फिर ओला का गाड़ी चला। घरचे मुलाची बाजू घेत असले तरी रवीचं बँक खातं काही वेगळंच सांगतंय। पैशांनी रवीला आंधळं केलं आणि त्यानं देशाच्या पाठीत खंजीर खुपसला। त्यामुळे आता फक्त रवी वर्माच नाही तर देशाशी गद्दारी करणाऱ्या प्रत्येकाच्या मुसक्या एटीएसनं आवळायला सुरुवात केली। एवढंच नाही तर पुन्हा अशा कृत्याचं नावे काढणार नाहीत एवढी कठोर शिक्षा या गद्दारांना द्यायला हवी। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।